नमस्कार, आसूस किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीची कुरकुरीत आणि बिना भाजणीची गव्हाच्या पिठाची चकली बनवणार आहोत। ही चकली तेलात टाकल्यानंतर विरघळत नाही किंवा तळल्यानंतर काही वेळाने मऊ पडत नाही। अगदी संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहणारी, तेलगट न होणारी मूग डाळ आणि गव्हाचं पीठ वापरून ही चकली अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात बनवून तयार होते। आवाज तर तुम्ही बघू शकतात, कुरकुरीत आणि काटेदार चकली। त्यासाठी मी काही खास टिप आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप नका करू। चकली म्हटलं की सगळ्यांनाच आवडते, पण प्रत्येक वेळेला भाजणी करून चकली करणं म्हणजे थोडं वेळखाऊ आणि खूप अवघड होतं ना। त्यासाठी मूग डाळ आणि गव्हाच्या पिठाची आपण चकली बघूया आज। चला रेसिपी सुरू करूया। त्यासाठी लाल मिरची पावडर, ओवा, हिंग, जिरं, हळदी पावडर, धने, पांढरी तीळ आणि स्वादानुसार मीठ। पिठाचं प्रमाण 2 मेजरिंग कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलंय। वजनीप्रमाणे म्हटलं तर 250 ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ घेतलंय। अर्धा कप एवढी मूग डाळ घेतलीये। मूग डाळ वजनीप्रमाणे बघितली तर 100 ग्रॅम एवढी मूग डाळ आहे। तिला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलीये। आता एका कॉटनच्या रुमालमध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया। आपण जर अशा पद्धतीने पीठ वाफवलं तर चकली खूप हलकी फुलकी होते आणि पीठही छान हलकं होऊन जातं। त्याने आपली चकली छान कुरकुरीत व्हायला मदत होते। रुमालात पीठ टाकलं, त्याची छान घट्टसर गाठ मारून एक पोटली तयार करून घेतली। मी अशा पद्धतीने एक टाईट गाठ मारून घेतलीये आणि डब्यात ती पोटली ठेवून घ्यायची। दुसऱ्या डब्यात मूग डाळ धुतलेली टाकायची आहे। डाळ शिजेल एवढं त्यात पाणी घालायचंय। मी त्यात 1 ग्लास एवढं पाणी घातलंय। जेवढी तुमची डाळ असेल त्यानुसार तुम्ही त्यात पाणी टाका। आता गॅसवर कुकर ठेवून थोडं पाणी टाकूया। पाणी म्हटलं तर मी अर्धा ग्लास एवढं त्यात पाणी टाकलंय। एक रिंग त्यात ठेवली मी। त्यानंतर डाळीचा डबा ठेवलाय। डाळीचा डबा ठेवताना लक्ष द्यायचंय, आपल्याला डाळीचा डबा खालीच ठेवायचा आहे, वरती नाही। वरती पिठाचा डबा ठेवून कुकरची शिट्टी काढून घेतलीये। आपल्याला कुकरच्या शिट्ट्या नाही घ्यायच्या आहेत म्हणून। तीन ते 4 मिनिटांनंतर आपण वाफ काढून कुकर खोलून बघूया। डाळ मध्ये बघू शकतात अजिबात पाणी नाहीये, पूर्ण पाणी आटलेलं आहे। आपली डाळही मऊसूत शिजलेली आहे, लोण्यासारखी। आता आपण पोटली खोलून घेऊया। पिठाचा अगदी दगडासारखा गोळा तयार झालेला आहे आपला। पिठाला रुमालमधनं बाहेर काढून एका पसरट भांड्यात घेऊन घेऊ। आता त्याला छान हाताने फोडून घेऊया। अशा पद्धतीने मी त्याला हाताने फोडून घेते। त्यानंतर मुसईच्या सहाय्याने त्याला छान कुटून घेतलंय किंवा तुम्ही मिक्सर जार मध्येही त्याला फिरवून घेऊ शकतात। छान पावडर तयार होईल। नंतर चाळणीमध्ये चाळून घेते, जेणेकरून राहिलेले जे खडे असतील ते वरती चाळणीमध्ये राहतील आणि ते पुन्हा आपण मिक्सर जार मध्ये फिरवून एक पावडर तयार करून घेऊ शकतो। पूर्ण पीठ गाळून घेतलंय। आता आपण डाळही गाळून घेऊया। डाळ नाही गाळली तरीही चालेल, पण मी गाळून घेते, कारण जर डाळमध्ये खडे असतील किंवा काही कचकन असेल तर ते वरच्या गाळणीमध्ये राहू शकतं। अशा पद्धतीने मी पूर्ण डाळ गाळून घेतलीये। दी लोण्यासारखी मऊसूत आपली डाळ शिजलेली आहे। आता धने आणि जिरे जे घेतले होते त्याला एका पॅन मध्ये घेऊन भाजून घ्यायचे। धने जिरे छान खमंग भाजायचे आहेत, अजिबात करपू द्यायचे नाहीयेत। त्याला गार झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये फिरून एक पावडर तयार करून घेतली आहे। कणिक मळण्यासाठी मी 1 ग्लास एवढं पाणी कोमट गरम करून घेतलंय। त्यानंतर एका पसरट भांड्यात आपण गाळलेलं पीठ, त्यात हळदी पावडर, हिंग, धना जिरा पावडर आणि लाल तिखट घेतलंय। लाल तिखट मध्ये मी 2 चमचे घरगुती तिखट आणि 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलंय, आपला सकलेला रंग छान येण्यासाठी। त्यानंतर सफेद तीळ टाकली आणि स्वादानुसार मीठ घातलंय। नंतर गाळलेली डाळ आपण त्यात टाकून घेऊया।
आधी आपल्याला जे डाळ आहे त्याच्यातच आपल्याला कणिक मळायची आहे, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। जे डाळचं मॉइश्चर आहे त्याच्यातच आपल्याला जेवढं होऊ शकेल तेवढं मळून घ्यायचं आहे आधी। नंतर हवं तेवढं कोमट पाणी घालून छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। कणिक मळताना एक लक्ष द्यायचं आहे की जास्त पातळ कणिक मळायची नाहीये। जर जास्त पातळ कणिक मळली तर आपली चकली तळल्यानंतर खूप जास्त कडक होते, खुसखुशीत राहत नाही। घट्टसर कणिक मळून तयार आहे। आपल्या कणकेला अजिबात तडे दिसत नाहीये, म्हणजे हवं तेवढं आपण त्यात पाणी घालून मळलेली आहे। आता आपण चकलीसाठी तेल गरम करून घेऊया। तेल गरम करताना एक लक्ष द्यायचं आहे, तेल कायम मध्यम गॅसवरती किंवा मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गरम करायचं आहे। आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत मी साच्याला तेल लावून घेते। माझ्याकडे अशा पद्धतीचा चकलीचा साचा आहे। तुमच्याकडे जर घरी गावी असाल लाकडीचा किंवा पितळाचा सोऱ्या म्हणत असाल किंवा साचा म्हणत असाल तो घेऊन घ्यायचा, त्याला तेल लावायचं आहे। या चकलीच्या साच्यातही खूप प्रकारच्या रिंग्स आलेल्या आहेत, शेव बनवायची, पापडी बनवायची। याच्यातनं मी स्टारवाली जी आपली चकली बनवायची आहे ती घेतली आहे। रिंगचा जो काटेदार भाग आहे त्याला मशीनच्या बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे आणि जो एक सारखा भाग आहे त्याला मशीनच्या आत ठेवायचा आहे, जेणेकरून आपली चकली छान काटेदार येईल। पिठाचा छान लांब गोळा तयार करून त्यात मशीनमध्ये टाकलाय, छान दाबून भरायचा आहे। हवा अजिबात नको असायला त्यात, हवा जर असली तर आपली चकली बनवताना तुटू शकते। छान गोल गोल करून 3 ते 4 वेळ्याची आपल्याला चकली तयार करून घ्यायची। बघू शकतात आपल्या चकलीला किती छान काटे आले। छान 2 ते 3 वेळ्या घालून चकली तयार झाली आहे। शेवटचा टोकाचा भाग आपल्या चकलीला चिटकवून घ्यायचा आहे। आपण जेव्हा चकली तळू तेलात टाकल्यानंतर चकली खुलणार नाही किंवा सुटणार नाही, त्यासाठी शेवटचा भाग कायम चिपकून द्यायचा आहे प्रत्येक चकलीचा। अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरी चकली बनवून दाखवली। मी प्रत्येक चकली फक्त 3 वेळ्याची ठेवली आहे। जास्त मोठी चकली बनवली तर चकली तेलात तुटू शकते किंवा विरघळू शकते, त्यासाठी आपल्याला जास्त मोठी चकली बनवायची नाहीये, मीडियम बनवायची आहे। तेल गरम झालंय का बघून घेऊया। मी एक छोटासा गोळा टाकलाय, तो लगेच वरती आलाय, म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे। एक एक करून अशा पद्धतीने त्यात चकल्या टाकून घ्यायच्यात। तुमची कढई जेवढी मोठी असेल त्यानुसारच तुम्ही त्यात चकल्या टाका। मी इथं 4 चकल्या टाकल्यात। जास्त चकल्या टाकल्या की आपली चकली कुरकुरीत होत नाही आणि मग ती मऊ पडते, त्यासाठी आपण जेवढ्या मावेल तेवढ्याच त्यात टाकायच्यात। बघू शकता थोडा थोडा गॅप प्रत्येक चकलीत आहे। उलटून 2 ते 3 मिनिटांनंतर उलटून पलटून आपल्याला दोघी साईडने छान आपली चकली तळून घ्यायची। बघू शकतात चकली वरती आली आणि बबल्सही कमी टाकलेत। आपण जेव्हा चकली टाकली होती त्यावेळेला खूप जास्त बबल्स होते आणि आता खूप कमी झालेत। दुसऱ्या साईडला तुम्हाला दिसत असेल मी पुन्हा चकली बनवते, तर मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवते, ज्याच्याने काय ना आपण सरळ लाईन ओढून घ्यायच्या चकलीच्या आणि त्यानंतर त्याला वेढा दिला तरी चालेल, त्याने खूप टाइम वाचतो आपला आणि चकली आपली पटकन तयार होते। इकडे बघाल तर आपली चकली छान तळून झालेली आहे, वरती आली, बबल्सही कमी झालेले आहेत। आता आपण चकली काढून रेसिपी नक्की ट्राय करा, कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। दिवाळी फराळाचे मी आता छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया एका नव्या रेसिपी सोबत। ओके, बाय।